नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा सेकंड चॅप्टर ट्रिग्नोमेट्री 1 आणि याच्यातला प्रॅक्टिस सेट नंबर म्हणजेच एक्सरसाइज नंबर 2.2 आपण बघतोय. 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 8 पर्यंतचे क्वेश्चन ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. आज क्वेश्चन नंबर 9 आणि त्याच्या पुढचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर या अगोदरचे क्वेश्चन तुम्ही नसतील बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरचे प्रश्न बघून घ्या. तर बघा या ठिकाणी आपल्याकडे आता हा जो क्वेश्चन आहे इथं काय दिलंय मला, फाइंड साइन थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला दिलेलं आहे 3 cos थीटा प्लस 4 sin थीटा इज इक्वल टू 4. आता आपण एक काम करू, साइन थीटाला एका बाजूला ठेवू, कॉस थीटाला एका बाजूला घेऊयात. मग इथं एक काम करायचं, 3 cos थीटा आपल्या जागेवरती इज इक्वल टू हा 4 आपल्या जागेवर, 4 sin थीटा प्लस आहे पलीकडे गेला -4 sin थीटा, -4 sin थीटा झाला. आता एक काम करा, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करून टाका. स्क्वेअर करायचा, 3 चा स्क्वेअर 9, cos चा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू इथे आलं 4 मायनस, इथे आपल्याकडे 4 4 sin थीटा होल स्क्वेअर. आता इथे बघा 9 इंटू कॉस स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला काय असतो, कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा बरोबर इज इक्वल टू, आता याचा स्क्वेअर करा म्हणजे सगळीकडे साइन साइन आले की सोडवायला सोपं. आता याचा स्क्वेअर कसा येणार, आपल्याकडे फॉर्म्युला असतो a मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर. तसंच इथं आपल्याकडे आहे 4 मायनस 4 साइन थीटाचा स्क्वेअर. पहिला a चा स्क्वेअर म्हणजे पहिला नंबर 4 आहे, 4 चा स्क्वेअर 16 मायनस 2 इंटू ab, 2 इंटू ab म्हणजे 4 इंटू 4 साइन थीटा ओके, आणि प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 4 साइन थीटाचा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर 16 साइन थीटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर 16 सॉरी 60 साइन स्क्वेअर थीटा. आता काय होईल इथं बघा, 16 2 4 जा 8 आणि 8 4 जा 32 32 साइन थीटा आणि पलीकडे प्लस 16 साइन स्क्वेअर थीटा. आता आपण इथं स्क्वेअर याचा तो लिहून टाकूयात, 16 मायनस 32 साइन थीटा प्लस 16 साइन स्क्वेअर थीटा. आता सगळ्यांना एका बाजूला घेऊयात. पहिला बाबा इथं मल्टिप्लाय करू, 9 इंटू 1 9 मायनस 9 इंटू साइन स्क्वेअर थीटा 9 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 16 मायनस 32 साइन थीटा आणि प्लस 16 साइन स्क्वेअर थीटा. आता सगळ्यांना एका बाजूला घेऊ, पहिला स्क्वेअर लिहू, पहिला काय करू, 9 मायनस 9 साइन स्क्वेअर थीटा लिहू ओके. त्याच्या शेजारी हा प्लस साइन स्क्वेअर थीटा आहे, इकडे आला मायनस साइन प्लस 16 साइन स्क्वेअर थीटा आहे, इकडे आला मायनस 16 साइन स्क्वेअर थीटा ओके. त्याच्यानंतर इथं मायनस 32 साइन थीटा पलीकडे आला प्लस 32 साइन थीटा झालं ओके. त्याच्यानंतर हा 9 प्लस आपल्या जाग्यावरती, हा 16 प्लस आहे अलीकडे आला मायनस 16 झाला इज इक्वल टू 0. आता बघा मायनस मायनस प्लस 16 प्लस 9 25, मग इथं आपण लिहूया 25 साइन स्क्वेअर थीटा, फक्त निगेटिव्हचं साइन लिहिलं, प्लस 32 साइन थीटा ओके, आणि प्लस प्लस मायनस मायनस झालं, 16 मधून 9 गेले 7 राहिले, मोठ्या नंबरचा साइन -7. आता इथे बघा, इथे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कसं होतंय, सगळ्यांचे साइन चेंज करू आपण, सगळ्यांचे साइन -25 चं प्लस 25 घेऊ, प्लस 25 साइन स्क्वेअर थीटा घेऊ, प्लस 32 चं -32 साइन थीटा घेऊयात ओके, आणि मायनसचं झालं प्लस 7 घेऊ इज इक्वल टू 0. आता हे एक इक्वेशन तयार झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं इक्वेशन तयार झालं. आता मला काय पाहिजे या ठिकाणी, मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 25 इंटू 7 हा मल्टिप्लिकेशन पाहिजे. 25 7 चा किती बाबा, 7 5 35 7 3 7 175 चे फॅक्टर काय बाबा, 175 1 जा 175, 25 7 जा 175 म्हणजे असे मल्टिप्लिकेशन 175 पाहिजे आणि 7 च्या अगोदर प्लस आहे म्हणजे ऍडिशन 32 पाहिजे. तर बघा 25 आणि 7 या दोघांचे ऍडिशन 32 येते, म्हणजे तुम्ही 25x आणि 7x असं घ्याल तुम्ही, कारण या दोघांची जी सम आहे ती आपल्याला 32 येते. आता दोघांची सम होते म्हणजे दोघांना इक्वल साइन द्यावं लागेल. मग इक्वल देताना प्लस प्लस द्यायचं का मायनस मायनस, तर तुम्ही दोघांना प्लस प्लस द्यायचं का मायनस मायनस, तर 32 च्या अगोदर मायनस आहे म्हणून दोघांना मायनस साइन देऊ आणि इथे लिहूयात 25 साइन स्क्वेअर थीटा मायनस 32 च्या जागेवर लिहायचं -25 साइन थीटा आणि मायनस 7 साइन थीटा आणि इथं प्लस 7 इज इक्वल टू 0.
आता इथे आपण कॉमन काढूयात बघा, या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल, या दोघांमधून 25 आणि साइन थिटा कॉमन निघेल. मग इथं लिहायचं 25 आणि साइन थिटा आपण कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये 25 बाहेर आला, साइन स्क्वेअर थिटाचा फक्त राहिला साइन थिटा. ओके, मायनस 25 बाहेर, साइन थिटा बाहेर, काहीच नाही म्हणजे 1 राहिला. या दोघांमधून काय कॉमन काढा, -7 कॉमन काढा, आतमध्ये -7 बाहेर आला, फक्त राहिला साइन थिटा, प्लस झालं -7 इज इक्वल टू 0. साइन थिटा -1, 7 1 जा 7, कारण 7 बाहेर आलं नाही तर 1 राहतील, इज इक्वल टू 0. बघा साइन थिटा -1 जे या ब्रॅकेटमध्ये तेच या ब्रॅकेटमध्ये. आता या दोघांमधून काय करा, साइन थिटा -1 ला कॉमन करा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करा, 25 साइन थिटा -7 लिहा, इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर येतील, साइन थिटा -1 इज इक्वल टू 0 येईल, और 25 साइन थिटा इज इक्वल -7 इज इक्वल टू 0 येतील. ठीक आहे, आता साइन थिटा इज इक्वल टू -1 हे पलीकडे गेले +1 झाले, आणि और पलीकडे जर आपण बघितलं तर 25 साइन थिटा आपल्या जाग्यावरती, -7 पलीकडे गेले +7. ओके, साइन थिटा आपल्या जाग्यावरती +7 आपल्या जाग्यावर, -7 आपल्या जाग्यावर, 25 मल्टिप्लाय पलीकडे गेले 25 डिवाइड झाले. तर अशा प्रकारे साइन थिटाच्या ज्या या व्हॅल्यूज आहेत त्या मी काढू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. यस, तर अशा पद्धतीने आपल्याकडे इथे दोन आन्सर्स या ठिकाणी येणार आहे, साइन थिटा इज इक्वल टू 7/25 किंवा साइन थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, आता हा क्वेश्चन तुम्ही जो आहे तो जरा लिहून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या. याच्यानंतर आपण काय किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण पुढचा 10वा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूयात. बघा मित्रांनो, सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, तर जास्तीत जास्त क्वेश्चन आज आपण कव्हर करायचा प्रयत्न करूयात. पुढचा पॉईंट बघा, 10 नंबरचा क्वेश्चन सेम आहे, सेम जसं मागाशी प्रक्रिया केली तशीच इथे. आता इथं काय, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 5. आता मला इथं सेक काढायचा आहे, सेक काढायचा. आता सेक काढण्यासाठी तुम्ही कोसेक आणि कॉट या दोघांपैकी एक काहीतरी काढा. समजा तुम्ही कोसेक काढलं किंवा कॉटची व्हॅल्यू काढली, कोसेक काढली, कोसेक वरून मग साइन काढा, साइन वरून मग तुम्ही कोसेकचा वापर करून मग तुम्हाला या ठिकाणी इथं सेक वगैरेच्या व्हॅल्यू काढता येऊ शकतात. ओके, पण सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी इथे काय करावं, इथे आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला सेकची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. तर सेक जो आहे, सेकचा जर तुम्ही विचार केला, सेक इज इक्वल टू काय असतो, 1/cos थिटा असतो. म्हणजे सेकच्या अगोदर आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण एक काम करू, कोसेक थिटा म्हणजे काय असतो, 1/sin थिटा असतो, बरोबर, प्लस कॉट थिटा म्हणजे काय असतो, कॉस थिटा अपॉन साइन थिटा असतो, इज इक्वल टू 5 आपल्याकडे आला. म्हणजे आता इथं कॉस आला, मला कॉस आला म्हणजे विषय संपला. आता बघा इथं जर आपण केलं 1 + cos थिटा डिवायडेड बाय साइन थिटा, 2 वेळा आहे, एकदाच लिहा साइन थिटा. ओके, इज इक्वल टू या ठिकाणी आपण 5 लिहूयात. आता मला इथं कॉस थिटाची व्हॅल्यू जरा मिळेल, साइन थिटाला पलीकडे नेला, दोन्ही साईडचा मगाशी जसा स्क्वेअर केला तसाच इथं स्क्वेअर केला, तर मला या ठिकाणी काहीतरी आन्सर मिळू शकतो. किंवा दुसरी पण एखादी पद्धत आपल्याकडे असू शकते, पण आपण याच पद्धतीने जाऊ. साइन थिटा डिवाइड पलीकडे गेला मल्टिप्लाय, 1 + cos थिटा इज इक्वल टू 5 साइन थिटा झालं. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर करा, जसा मगाशी केलेला स्क्वेअर करा, साइनच्या ऐवजी मग 1 - cos स्क्वेअर थिटा वगैरे लिहा. मग सगळीकडे कॉस आला, कॉस आल्यानंतर कॉसची व्हॅल्यू काढा आणि कॉसची व्हॅल्यू काढल्यानंतर मग तुम्ही सेकची व्हॅल्यू काढा. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर करताना 1 + cos थिटा त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर 25 साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा झालं. आता याचा स्क्वेअर कसा करणार, 1 + cos थिटा याचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर या फॉर्म्युल्याप्रमाणे. कसा, a प्लस b चा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर. तसं a म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 × ab या दोघांचा मल्टिप्लिकेशन cos थिटा प्लस b स्क्वेअर कोण आहे, cos आहे, मग cos स्क्वेअर थिटा असं या ठिकाणी मला उत्तर येईल. 1 + 2 cos थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 × साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 - cos स्क्वेअर थिटा असतो. ठीक आहे, आता काय होईल, 1 + 2 cos थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा 25 × 1 25 मायनस 25 × cos स्क्वेअर थिटा 25 cos स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढे आता इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनल. त्याच्या आधी बघा एक काम करा, सगळे cos स्क्वेअर थिटा एका बाजूला आणा, -cos स्क्वेअर थिटा इथं आला, प्लस 25 cos स्क्वेअर थिटा, त्याच्या शेजारी हा प्लस cos स्क्वेअर थिटा. ओके, त्याच्या शेजारी हा प्लस 2 cos थिटा
टू कॉस थिटा, त्याच्या शेजारी हा +1, टू कॉस थिटा जरा व्यवस्थित लिहू, +1 आणि हा 25 प्लस इकडे आला -25 इज इक्वल टू 0. बघा 25 आणि 1 किती झाला 26 कॉस स्क्वेअर थिटा, त्याच्यानंतर प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 -25 किती झाले -24. -24 मधून एक गेला 24 झाले. इथं टू कॉस थिटा आहे बरं का, सॉरी टू कॉस थिटा आहे, टू कॉस थिटा आहे आणि -24 इज इक्वल टू 0. समजला विषय तुम्हाला काय केला इथं आपण 25 प्लस 1 कॉस स्क्वेअर थिटा 26 कॉस स्क्वेअर थिटा, त्याच्यानंतर हा 2 कॉस थिटा तो लिहिला, त्याच्यानंतर 1 -25 -24. तर अशा पद्धतीने आपण हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक, सॉरी हे जे इक्वेशन आहे ते आपल्याकडे बनते. आता याला सॉल्व्ह करा. मला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे बाबा, बघा 25 इंटू 24, 26 इंटू 24, 26 इंटू 24 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येईल ते मला मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि सबट्रॅक्शन 2 पाहिजे. बघा या दोघांचे सबट्रॅक्शन 2 येते. 26 मधून 24 गेले 2, म्हणजे तुमच्याकडे 26x आणि 24x या दोघांनाच घ्या, दोघांची सबट्रॅक्शन 2 होते म्हणून दोघांना अपोजिट साइन द्या. मोठ्या नंबरला इथं प्लस आहे म्हणून प्लसचं साइन द्या, छोट्याला मायनस द्या आणि मग इथं लिहा 26 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 च्या जागेवर लिहा 26 कॉस थिटा आणि नंतर -24 कॉस थिटा आणि -24 इज इक्वल टू 0. आता हे दोन या दोघांमधून 26 आणि कॉस थिटा कॉमन निघेल आपल्याकडं, ब्रॅकेटमध्ये 26 बाहेर आले, कॉस स्क्वेअर थिटाचा कॉस थिटा राहिला, +26 कॉस थिटा बाहेर आले, फक्त आतमध्ये काहीच नाही राहिला म्हणजे 1 राहिला, म्हणजे इथे काय आला कॉस थिटा +1 राहिला. बघा 26 कॉस थिटा कॉमन काढले, 26 बाहेर, कॉस स्क्वेअरचा फक्त कॉस थिटा राहिला, 26 कॉस थिटा बाहेर आला, फक्त 1 राहिला. या दोघांमधून 24 कॉमन काढा, -24, हा मायनस आहे त्याचं झालं, -24 बाहेर आला, फक्त राहिला कॉस थिटा, या मायनसचं प्लस झालं, 24 1 24 म्हणून 1 इज इक्वल टू 0. आता याच्यानंतर दोन आन्सर, कॉस थिटा +1 2 वेळा आहे, मग त्या कॉस थिटा +1 ला एकदा लिहा, ओके, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 26 कॉस थिटा आणि -24 इज इक्वल टू 0 असं लिहा. आता बघा कॉस थिटा +1 इज इक्वल टू 0 येईल, और ओके 26 कॉस थिटा इज इक्वल टू सॉरी -4 इज इक्वल -24 इज इक्वल टू 0 असं या ठिकाणी येईल. आता कॉस थिटा +1 आहे, पलीकडे गेले -1 झाले, और 26 कॉस थिटा इज इक्वल टू -24, पलीकडे गेले +24 राहिले, आणि कॉस थिटा इज इक्वल टू 24/16. याला तुम्ही डिवाइड करू शकताय, त्याच्यामुळे तुमच्याकडे येईल कॉस थिटा इज इक्वल टू, दोघांना 2 ने डिवाइड केलं, 24च्या हाफ 12 आणि 16 सॉरी आणि 26 जे आहेत आपल्याकडे इथं खाली त्याचे हाफ झाले 13, म्हणजे इथं कॉस थिटाची व्हॅल्यू 12/13, इथं कॉस थिटाची व्हॅल्यू -1. पण आपल्याला कॉसची नाही, आपल्याला सेकची व्हॅल्यू काढायची आहे, आणि सेकचा फॉर्म्युला तुम्हाला मी मगाशी सांगितला होता. ओके, आता या ठिकाणी फक्त एक लक्षात घ्यायचंय की कॉस थिटाची व्हॅल्यू -1 कधीच नसू शकते. ओके, कॉस थिटाची व्हॅल्यू, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार, कॉस थिटाची व्हॅल्यू ही घेऊयात 12/13. ओके, 12/13 असेल, मग सेक थिटा आपल्याकडे काय आला, सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा, सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. मग 1/cos थिटाची व्हॅल्यू किती, 12/13, 12/13च्या अपोजिट झालं 13/12. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. ठीक आहे, चला याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. जरा थोडे मोठे मोठे क्वेश्चन्स आहेत, पण मागच्या वर्षी आता 10वीला होते त्याच पद्धतीने आपल्याला इथे या क्वेश्चन कडे बघायचं आहे. ठीक आहे, चला तर बघा, चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन जो आहे, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात की इथे बघा कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 3/4, आणि आपल्याला तुमचा जो थिटा जो आहे तो कशामध्ये आहे, पाय आणि 3π/4, म्हणजे थिटा जो आहे तो तुमचा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये थिटा जर असेल तर तिथं तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असतात. तर आपल्याला 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा हे काढायचं आहे. बघा लक्षात घ्या, कॉट थिटा इज इक्वल टू 3/4. ओके, 3/4. आता कॉट थिटाचा फॉर्म्युला काय असतो, x/y असतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या, थिटा लिज इन थर्ड क्वाड्रंट, बरोबर, थर्ड क्वाड्रंट.
क्वाड्रंट. तर थर्ड क्वाड्रंटमध्ये देअरफॉर एक्स इज इक्वल टू तुमच्याकडे -3 असणार. ओके. आणि वायची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्याकडे काय असणार आहे, -4 असणार. झालं. आणि तुमचा आर जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. मग आता इथं आर ची व्हॅल्यू काढली की नंतर कोसेक आणि कॉसच्या व्हॅल्यू आपल्याला काढता येतात. आर ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला काय बाबा, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू -3 त्याचा स्क्वेअर प्लस वाय ची व्हॅल्यू -4 त्याचा स्क्वेअर. -3 चा स्क्वेअर 9, -4 चा स्क्वेअर 16. 9 + 16 25. आर स्क्वेअर 25 म्हणजे आर इज इक्वल टू किती आला, 5 आला. झालं. आता याच्यानंतर मला कोणाच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, कोसेक आणि कॉसच्या. कोसेक थिटाचा फॉर्म्युला काय बाबा, साइन थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे असतो y/r आणि कोसेकचा काय असतो r/y. ओके. मग आर ची व्हॅल्यू माझ्याकडे काय आहे, आर ची व्हॅल्यू आहे -4 आणि आर ची व्हॅल्यू आहे 5 आणि y ची व्हॅल्यू -4. म्हणून कोसेक आपल्याकडे या ठिकाणी थिटा इज इक्वल टू 5/-4 ही झाली कोसेक थिटाची व्हॅल्यू. त्याचबरोबर कॉस थिटाची जी व्हॅल्यू असते ती काय असते, x/r असते. आता म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय आपल्याकडं, एक्स ची व्हॅल्यू -3 आहे आणि अपॉन आर ची व्हॅल्यू आहे 5. झालं. हे झालं कॉस थिटाची व्हॅल्यू. आता याच्यानंतर मला मेन टार्गेट माझं काय आहे, तर मला काढायचे 4 कॉस थिटा कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा. 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके. बघा 4 इंटू कोसेक थिटाची व्हॅल्यू 5/-4 प्लस 5 इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू काय बाबा, -3/5. आता काय काय कट होईल या ठिकाणी, 4 कट झाले, 5 कट झाले. मग इथे माझ्याकडे काय आलं बाबा, इथे आपल्याकडे आला हा मायनस आहे म्हणून -5 आणि इथं -3 आहे म्हणून -3, मायनस मायनस प्लस 5 + 3 8 म्हणून या ठिकाणी माझ्याकडे आन्सर काय आलं, -8 आलं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. ही एक पद्धत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आणखी पद्धत आहेत. आणखी दुसरी एक पद्धत आहे, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवू शकताय. बाकी एक गणित सोडवण्याच्या बऱ्याच पद्धती असतात. तर त्याच्यातली ही एक पद्धत आहे जी आपल्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. चला याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचा जर तुम्हाला फॉर्म्युला जर तुम्ही बघितला, तो कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय आपल्याकडे असतो की हे कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता याच्यामध्ये मला काय दिले बाबा, 3 म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला असतात कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे. आता या पहिल्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं, हा जो 3 आणि 90 आपल्याकडे आहे. ओके. हा 3 आणि 90 डिग्री. तर याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू 3 असते आणि थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री असते. एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं एक्स आणि वायच्या ज्या काही आपण व्हॅल्यू काढतो, तर त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे फॉर्म्युलेज आहेत. ओके. तर ते फॉर्म्युले या ठिकाणी आपल्याला इथं लिहायचे आहेत. तर हा जो फॉर्म आहे 0-90 हा पोलार फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर आणि थिटाची व्हॅल्यू दिली जाते. आता कार्टेशियन सिस्टीम मध्ये एक्स ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला आहे आर कॉस थिटा आणि वाय ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला आहे आर साइन थिटा. ओके. एक्स ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला काय असतो, आर कॉस थिटा आणि वाय ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला असतो आर साइन थिटा. एवढे फक्त 2 फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. आर कॉस थिटा, आर ची व्हॅल्यू 3 आहे आणि कॉस थिटा म्हणजे कॉस 90. बरोबर. त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आर ची व्हॅल्यू 3 आहे इंटू साइन थिटा म्हणजे साइन 90. आता मला सांगा या ठिकाणी 3 इंटू कॉस 90 ची व्हॅल्यू काय? कॉस 90 ची व्हॅल्यू आपल्याकडे असते 0. मग इथे लिहायची 0. 3 इंटू 0 0. एक्स ची व्हॅल्यू 0. त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आर ची व्हॅल्यू 3 इंटू साइन 90 ची व्हॅल्यू असते 1. म्हणजे माझ्याकडे आन्सर किती आलं, 1 आलं. म्हणजे आपल्याकडे एक्स वाय इज इक्वल टू 0 आणि 1. अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी काढता येऊ शकतात. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकतो. दुसरा प्रश्न सुद्धा आपल्याला असाच सोडवायचा आहे. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कसं आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे 1 आणि 180. म्हणजे याच्यामध्ये आर इज इक्वल टू किती 1 आणि थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला आर कॉस थिटा. ओके. आणि वाय ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला आर साइन थिटा. एवढंच लिहायचं आहे. आर कॉस थिटा, आर ची व्हॅल्यू 1, कॉस थिटा म्हणजे कॉस 180 डिग्री. बरोबर. एवढंच काढायचं आहे. त्याच्यानंतर इथं आर ची व्हॅल्यू 1, साइन थिटा म्हणजे साइन 180 डिग्री. आता बघा 1 इंटू कॉस 180 ची व्हॅल्यू काय असते, -1 असते.
एवढी लक्षात घ्या. कॉस 180 ची व्हॅल्यू -1. -1 × 1 किती झालं? -1 झालं. त्याच्यानंतर आर साइन 180. आता साइन 180 ची व्हॅल्यू 0 असते. मग इथं याचं 1 × 0 = 0. म्हणजे तुमचं इथं आन्सर काय झालं बाबा या ठिकाणी? इथं आपल्याकडे आलं पहिले x ची व्हॅल्यू, नंतर y ची व्हॅल्यू, -1 आणि 0. तर या पद्धतीने आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. एकदम इझी आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट जे आहे, जे पोलार फॉर्म तुम्हाला दिलेले आहे त्याच्यावरून कार्टेशियन पॉईंट जर काढायचे असेल तर हे अशा प्रकारे सोडवायचं आहे. परत एकदा सांगतो, काय जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. याच्यामध्ये r = 3, θ = 90 आहे. x ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला r cos θ आहे. r ची व्हॅल्यू 3 cos θ म्हणजे cos 90, 3 × cos 90 ची व्हॅल्यू असते 0. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला आहे r sin θ. r ची व्हॅल्यू 3 आहे, sin θ ची व्हॅल्यू sin 90. 3 × sin 90 1 आहे. 3 × 1 3. 3 × 1 3 आलं. सॉरी 3 × 1 इथं 3 आलं पाहिजे रे, मी चुकून काय केलं 1 लिहिलं. 3 × 1 3 आलं पाहिजे. तर या ठिकाणी माझ्याकडे 0 आणि 3 आन्सर येईल आणि इथं -1 आणि 0. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन बघा. पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला जरा थोडासा वेगळा आहे प्रश्न, याच्या उलटा आहे. आता मगाशी तुम्हाला पोलार सिस्टीम दिली होती, सिस्टीम मध्ये कोऑर्डिनेट दिले होते, त्याच्यावरून आपण कार्टेशियन सिस्टीम मधले कोऑर्डिनेट काढले. आता इथं कार्टेशियन सिस्टीम मधले दिले आहेत. म्हणजे पहिला जर प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघितला तर इथं आपल्याला कार्टेशियन सिस्टीम मध्ये दिले. पहिला प्रश्न बघा याच्यामध्ये 5 आणि 5. ओके, याचा अर्थ काय बाबा? r ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू तुमच्याकडे 5 आहे आणि r ची व्हॅल्यू पण 5 आहे. म्हणजे तुम्हाला आता पोलार फॉर्म मध्ये जर आणायचं असेल, सॉरी y ची व्हॅल्यू पण 5 आहे, x ची व्हॅल्यू 5 आणि y ची व्हॅल्यू पण 5 आहे. x 5 y 5. पोलार फॉर्म मध्ये आणण्यासाठी तुम्हाला r आणि θ पाहिजे. आता θ काढण्यासाठी tan θ चा फॉर्म्युला आपण वापरायचा. बरोबर. पहिली गोष्ट r ची व्हॅल्यू काढा. r = x² + y². बरोबर. x किती आहे? 5, 5 चा स्क्वेअर. y किती? 5 आहे, 5 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25 प्लस या 5 चा स्क्वेअर 25. 25 प्लस 25 किती झाले? 50. r² = 50. मग आपल्याला r किती बाबा? रूट मध्ये 50. रूट मध्ये 50 म्हणजे काय बाबा? 25 2 जा 50. 25 चे बाहेर आले 5√2. म्हणजे r ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? 5√2. r माझ्याकडे आहे 5√2. समजला विषय? मी परत सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला अशा प्रकारे कार्टेशियन फॉर्म मध्ये दिले असतील x आणि y च्या व्हॅल्यू, x = 5, y = 5. सगळ्यात पहिलं मला काय करायचं आहे? r² = x² + y² चा फॉर्म्युला वापरून r ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू 5, दोघांचा स्क्वेअर. 5 चा 25, या 5 चा 25, 25 प्लस 25 झाले 50. r² 50 म्हणजे r ची व्हॅल्यू √50. √50 म्हणजे 25 2 जा 50, 25 चे बाहेर आले 5, 5√2 ही r ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर मला बघा tan θ चा फॉर्म्युला या ठिकाणी लिहितो. tan θ = y/x असते. y/x असते. मग tan θ y ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 5 आणि x ची व्हॅल्यू पण 5 आहे. 5/5. याचा अर्थ tan θ = 1. आता tan 45 ची व्हॅल्यू 1 असते आपल्याकडे. काय असते? tan 45. tan θ tan 45 तुम्ही पकडा. कारण हा जो θ आहे तो तुमचा पहिल्याच क्वाड्रंट मध्ये, कारण इथं प्लस प्लस साइन म्हणून पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणून आपल्याकडे θ काय आला? 1 आला. म्हणजे आपल्याकडे जो पोलार फॉर्म जो आहे तो पोलार कोऑर्डिनेट जे आहेत, पोलार कोऑर्डिनेट आपल्याकडे काय आले? r θ. r ची व्हॅल्यू काय आहे बाबा आपल्याकडं? 5√2. 5√2 आणि θ ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? सॉरी, θ = 45. क्या गडबड हो रही है भाई साहब. θ = 45 डिग्री. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर सेम बाकी सगळे प्रश्न असेच आपल्याला सोडवायचे आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ओके, चला. यस, बघा आता पुढचा पण प्रश्न आपण एक बघू आणि मग बाकी तुम्ही सोडवा. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण सेम विषय. दुसरा क्वेश्चन 1 आणि √3. बघा यामध्ये जर तुम्ही बघितलं x = 1, y = √3. पहिली r ची व्हॅल्यू काढायची. r² = x² + y². x ची व्हॅल्यू 1, 1 चा स्क्वेअर. y ची व्हॅल्यू √3, √3 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3. r² = 1 + 3. r² = 1 + 3 4. म्हणजे r ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. r तुमच्याकडे 2 आलं. आता tan θ चा फॉर्म्युला वापरा. tan θ = y/x असतो. y ची व्हॅल्यू किती आहे? y ची व्हॅल्यू √3 आणि डिवायडेड बाय x ची व्हॅल्यू 1. म्हणजे आपल्याकडे tan θ काय आला? √3. √3/1 √3.
√3 म्हणजे tan 60 ची व्हॅल्यू असते बघा. tan θ इज इक्वल टू tan 60. tan 60 ची व्हॅल्यू √3 असते. tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 असते. म्हणजे याचा अर्थ θ इज इक्वल टू किती आला 60 डिग्री. ठीक आहे. मग पोलार कोऑर्डिनेट काय आले? पोलार कोऑर्डिनेट्स. पोलार कोऑर्डिनेट्स आपले आले. पहिली गोष्ट r आणि θ असतो. r ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे आणि θ आहे 60. माहिती लिहायचं 2 आणि 60 डिग्री. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करता येईल. पुढचे सगळे क्वेश्चन सेम असे सॉल्व्ह करायचे, ते तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओके. फक्त इथं थर्ड कोऑर्डिनेट मध्ये असेल तर मग 60 असेल तर 60 प्लस 180 असणार. अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 14. आता या 14 नंबरच्या क्वेश्चन मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. साइन 2π प्लस थिटा जर तुम्ही बघायला गेलं तर तुमच्याकडे उत्तर येतं साइन थिटा. ओके. किंवा समजा कॉस 2π प्लस थिटा जरी केलं तरी तुमच्याकडे आन्सर काय येतो कॉस थिटा. तुम्ही कॉट 2π प्लस थिटा जरी केलं तरी तुमच्याकडे आन्सर येतं कॉट थिटा. ओके. ह्याच आन्सर येतं. 2π म्हणजे काय बाबा 360 डिग्री, म्हणजे एक रोटेशन पूर्ण झालं. किंवा 4π 2 टू चा 4π जरी आलं तरी तुमच्याकडे तेच येणार आहे. म्हणजे जर तुम्ही असं म्हटलं की साइन 6π प्लस थिटा इज इक्वल टू साइन थिटा असं येणार. किंवा साइन 8π प्लस थिटा इज इक्वल टू तुमच्याकडे साइन थिटाच येणार आहे. एवढं लक्षात घ्या. म्हणजे पायच्या टेबलमध्ये किंवा 360च्या टेबल मधला जर नंबर असेल तुमच्याकडे तो अँगलचा, तर तो प्लस थिटा असं तुमच्याकडं म्हणजे ते येतं बघा. इथं सांगतो तुम्हाला. इथे बघा पहिला प्रश्न, साइन 9π/3 रेडियन ही व्हॅल्यू मला काढायची आहे. बघा साइन 9π ला तुम्ही कसं डिवाइड करा की 19π आहे तर 19π तुम्ही असं करा या ठिकाणी की 18π/3 करा आणि प्लस पलीकडं π/3 करा रेडियन. बघा कसं होतंय 18 प्लस 1 19 19/3 याचा अर्थ तोच होतो सेम. याची फोड केली 18/3 प्लस π/3 म्हणजे फोड केली बघा. कळालं. 18 प्लस 1 19 होतं. शेवटी तोच विषय येतो. मग आता इथं काय येईल बाबा साइन आतमध्ये 3 6 जा 18 6π प्लस π/3. बघा साइन 6π प्लस थिटाचा अर्थ येतो साइन π थिटा येतो. साइन थिटा येतो. साइन 6π प्लस थिटाचा अर्थ साइन थिटा येतो. 6π निघून जातो म्हणजे साइन π/3. साइन π/3 ची व्हॅल्यू काय असते? साइन π/3 म्हणजे साइन 60 ची व्हॅल्यू असते √3/2. मग इथं तुम्ही लिहू शकता √3/2. संपला विषय. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो विषय आहे तो घेता येईल. ठीक आहे. आता इथे बघा कॉस 1140. आता कॉस 1140 चा अर्थ काय येतो? कॉस 1140 म्हणजे बघा 360 2 जा 7 720 आणि 720 मध्ये परत जर तुम्ही 360 ऍड केलं तर किती येतात बघा 0 8 10 180 प्लस किती होतील बाबा हे बघा. हे म्हणजे काय येईल 1080 प्लस किती येतात 1080 म्हणजे तो 360च्या टेबल मधला नंबर झाला. म्हणजे 1080 प्लस म्हणजे तुमच्याकडे तुम्ही जर विचार केला तर हे 360 म्हणजे 363 जा 363 जर तुम्ही केलं 300 3 चा 18 18 1 3 3 9 10 म्हणजे 3 × 360 360च्या टेबल मध्ये असेल आणि प्लस थिटा असेल तर तुमच्याकडे आन्सर थिटा मध्येच येतं. तर आता इथं काय असणार आहे बघा 1140 मायनस 1080 करून बघा 0 आला 14 मधून 8 गेला 6 आला म्हणजे 60 आला. ओके. इथं प्लस 60. मग इथं तुमच्याकडे याचा अर्थ काय येतो कॉस 3 × 360 प्लस 60 येतो. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ तुमच्याकडे आन्सर येणार कॉस 60 आणि कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते 1/2 असते. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. सेम इथे सुद्धा असंच आपल्याला करता येऊ शकतं बघा. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय करता येईल कॉट 25π/3. मग असं करायचं कॉट 25 म्हणजे काय तुम्ही 24π/3 करा आणि प्लस π/3 करा. बरोबर की नाही. 25 प्लस 1 सॉरी 24 प्लस 1 25 आणि आपण 3 येतो असे वेगळे लिहिले. शेवटी 3 ला एकदाच लिहिणार आपण डिनॉमिनेटर कॉमन आहे म्हणून आणि 24 प्लस 1 25. आता पुढे काय येईल बाबा कॉट बघा 3 1 जा 3 3 8 जा 3 8 जा 24 सॉरी 3 8 जा 24 8π प्लस π/3. आता इथे बघा
8 पाय पायच्या टेबल 2 पायच्या टेबल मधला नंबर असेल, 2 पायच्या टेबल मधला नंबर असेल, तर तुमच्याकडे कॉट थिटाच आन्सर येणार, म्हणजे कॉट पाय अपॉन 3 चा आन्सर येणार. कॉट पाय अपॉन 3 आणि मग कॉट पाय अपॉन 3 ची व्हॅल्यू असेल जी काय असेल ती तुम्हाला टेबलमध्ये तुमचा जो आहे त्या टेबलमध्ये बघून आपल्याला ती लिहायची 1/√3. ठीक आहे, तुमच्याकडे आन्सर येईल 1/√3. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. याच्यामध्ये आपल्याला टेबल वगैरे सगळे व्यवस्थित माहिती पाहिजे. ते जर माहिती नसेल तर गडबड होईल. याच्यानंतर आपल्याकडं 15 नंबरचा एक क्वेश्चन आहे आणि त्या 15 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 10-12 क्वेश्चन्स आहेत. ओके, तर ते सगळे जे क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट टाईपचे आहेत. मग ते सगळे क्वेश्चन आपण एकाच आपल्या या व्हिडिओमध्ये घेऊयात, एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे एकाच लेक्चरमध्ये घेऊयात, म्हणजे ते समजून घ्यायला जरा आपल्याला जास्त अवघड होणार नाही. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 15 जो आहे तो आपण बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह दॅट द फॉलोइंग हा क्वेश्चन आहे. तर आज आपण क्वेश्चन नंबर 9 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंतचे क्वेश्चन बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये 15 नंबरचा क्वेश्चन बघूया, ज्याच्यामध्ये 10-12 क्वेश्चन्स आहेत. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.